नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मराठा आरक्षण देताना मी ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही। मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे। पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी 234वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केले आहे। मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही। ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र देणार नाही। काहीही झाले तर ओबीसीचे नुकसान होऊ देणार नाही। ओबीसी करता योजना करणारे हे सरकार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या सरकारची नीती पक्की आहे। एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही। इंग्रजांनी जे केले ते आम्ही करणार नाही। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही। मराठवाड्यातील 1948 पर्यंत इंग्रज राज्य नव्हते, तर निजाम राज्य होते। मराठवाड्याचे रेकॉर्ड हैदराबाद गेजेटमध्ये होते। आज ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, असे आपण सांगितले आहे। देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की ओबीसींना जोपर्यंत मुख्य प्रवाहात आणणार नाही त्यावर त्यांचा विकास होणार नाही। ओबीसी विकास होईपर्यंत शिवकार्य पूर्ण होऊ शकत नाही। कोणी मनात शंका घेऊ नका। देव देश धर्माच्या लढ्यात हा रामोश्री समाज अग्रेसर होता। ब्रिटिशांना पहिला विरोध राजे उमाजी नाईक यांनी केला। त्यांनी सेना तयार करून इंग्रजांना पळवले। रॉबर्ट यांनी पत्र लिहिले का उमाजी नाईक शिवाजी महाराज झाले असते। उमाजी नाईक हे उत्तर प्रशासक होते। स्वतःच्या हाताने त्यांनी पत्र लिहिले आहेत। उमाजी नाईक सापडले नसते पण फितुरी झाली। शंभूराजे पण असेच पकडले गेले। राजे उमाजी नाईक यांना पकडून इंग्रजांनी फाशी दिली, पण समाजाची लढाई थांबली नाही। इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा करून समाजाला गुन्हेगार ठरवले। यांना नाही दाबले तर राज्य करता येणार नाही हे माहीत होते, पण इतिहासाने या समाजाला इतिहास कधीच पुढे येऊ दिला नाही। जवळपास 80 वर्ष गुन्हेगारी म्हणून समाज मागे गेला, त्यांचा विकास नाही झाला। आता सरकारचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांच्या विकासाचे शौर्य आठवण करून द्यायचं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद। जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो।